नाही, कदाचित त्यांची राजकीय ताकद बीजेपीला माहीत, म्हणजे बीजेपीला वाकवू शकेल असं त्यांना वाटत असेल. बीजेपीच्या योजना, बीजेपींची गेल्या अनेक वर्षाची जी काही त्यांची राजकीय विचारसरणी आहे ती मी बाजूला करू शकेन असं त्यांना वाटत असेल. पत्रकारांना कणा नाही असं समजणारी लोक सध्या सत्तेत आहेत. या देशामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांविरुद्ध पत्रकारांनी असं रण माजवलं आहे की ते हा मिमी म्हणणारे अखेरीस धुळीस मिळाले. भारतामधली शोध पत्रकारिता ह्यांनी कधी नेहरूंना सोडलं नाही, ह्यांनी कधी इंदिरा गांधींना सोडलं नाही, पण ती पत्रकारिता करत असताना नेत्यांनीही कधी त्या पत्रकारांविरुद्ध सत्तेचा दांडुका वापरला नाही. सध्याच्या परिस्थितीत सत्तेचा दांडुका वापरून त्रिपुरामध्ये एका पत्रकाराला 1.5 वर्ष जेलमध्ये ठेवला, गुजरातमध्ये एका पत्रकाराला 6 महिने जेलमध्ये ठेवला. असं असूनही या देशातले काही पत्रकार अजूनही ताठ मानेने काम करतात आणि जिथे तिथे सरकार चुकतं तिथे तिथे सरकारचा कान पकडतात. आता आमचा कोणी कानच पकडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्यांना धाब्यावर जेवायला नेऊ शकता, पण एवढे लाचार पत्रकार नक्कीच नाहीत की तुमच्या धाब्यावर जेवणाचं आमंत्रण स्वीकारून दुसऱ्या दिवशीच्या बातम्या बदलतील. महाराष्ट्राच्या मातीत असे पत्रकार जन्माला आलेले नाहीत आणि त्यामुळे बावनकुळे जे काही म्हणाले ते पत्रकारितेच्या धर्माचा त्यांनी अपमान केलेला आहे. पत्रकार लाचार आहेत असं दाखवलं आहे. खरं तर बावनकुळेंनी आणि बीजेपीनी पूर्ण पत्रकार समुदायाची माफी मागायला हवी. इट इज अ इन्सल्ट ऑफ द होल लॉट ऑफ माय फ्रेंड जर्नलिस्ट हु हॅव अ स्पाइन, आणि हे दिस इज इन्सल्ट टू द होल प्रोफेशन ऑफ जर्नलिज्म. जो भी बावनकुले जी ने कहा है इसका सीधा अर्थ पत्रकार लाचार है, उन्हें खाना खिलाइए, तो अपने खिलाफ वो कोई न्यूज़ नहीं लगाएंगे. मुझे नहीं लगता कि कोई पत्रकार और पत्रकार बहनें इतनी लाचार है कि सिर्फ एक खाने के लिए अपने आप को बेच देगी. वो निकालना, बाजू में बैठना, बाजू में बैठना. ऐसा है कि पिछले कुछ महीनों में ये देखा गया है कि लगातार एनडीए के जो पक्ष उनके बाजू से थे वो आस्ते आस्ते उनका स्थान छोड़ रहे हैं, ऐसा नजर आ रहा है, और ये इसमें का ही एक हिस्सा है. तो ऐसा है कि पहली चीज तो यह है कि तमिलनाडु की जो राजनीति है वो द्रविडियन राजनीति है, और द्रविडियन राजनीति और दिल्ली से बीजेपी कर रही आर्यन राजनीति, इसमें बहुत अंतर है. और उस राजनीति का तमिलनाडु में कभी भी स्वीकार नहीं हो सकता है जो केंद्रीय स्तर पे होती है. और मुझे लगता है कि शायद ये इशारा लोगों ने दिया होगा कि हम एंटी द्रविडियन लाइन, जो पेरियार की लाइन है, उस पेरियार की लाइन को हम छोड़ेंगे नहीं. पेरियार ये और अन्नादुराई ये दोनों तमिलनाडु के राजनीति के विचारों के जन्मदाता है, और उस जन्मदाता ने जो विचारधारा दी है, इस विचारधारा के खिलाफ जाने की हिम्मत तमिलनाडु में कोई नहीं कर सकता.
वो क्या बोलते हैं उसके ऊपर मैं क्यों जवाब दूँ? उनके मन में क्या है मुझे कैसा मालूम? क्या मालूम अपने को दूसरे के संसार में देख के करना क्या है? अपने संसार में अगर आप खुश है तो अपने ही संसार में देखो ना, दूसरे के संसार में जाग के क्यों देखें क्या चलो क्या चलो क्या चलो? मुझे वो आदत है ही नहीं। वन मिनट। मी काही हिंदीमधनं सुरुवात करणार नाही. जरी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमं सगळी आली असली तरी मला माझ्या भाषेचा अभिमान आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा मराठीतनंच बोलली. तर पहिली गोष्ट आज आम्ही 2-3 मुद्देच सांगणार आहोत आणि ती पत्रकार परिषद कशी खोटी होती, जनतेची दिशाभूल करणारी होती, राष्ट्रीय वातावरणात गोंधळ घालणारी होती आणि इलेक्शन कमिशनला खोटे काहीतरी दिशा दाखवण्याचं काम करणारी होती. हे माझ्या हातात पत्र आहे. दिस इज डेटेड 8 मार्च 2023. ह्याच्यामध्ये आम्ही काढलेल्या प्रेस रिलीजमध्ये आम्ही स्पष्ट म्हणतो, ते इंग्रजीमध्ये आहे म्हणून मी इंग्रजीत वाचून दाखवतो की देर वॉज ऑल्सो डिस्कशन रिगार्डिंग NCP इज गोइंग टू बी पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट or going to play a role of main opposition party. The locally newly elected MLAs of the NCP local unit of Nagaland were of the opinion that we must be part of the government which is going to be headed by Mr. Rio, Chief of NDPP, Nationalist Democratic Progressive Party and Chief Minister of Nagaland, in the larger interest of the state of Nagaland and our own good relationship. This was left to Nationalist Congress Party's national president, Honorable Shri Sharad Pawar, to be part or not to be part of the Nagaland government. On Tuesday morning, after listening to the Northeast in charge, and he took a decision, Sharad Pawar took a decision to accept the leadership of Mr. Rio as Chief Minister of Nagaland in the larger interest of the state of Nagaland, and subsequently he cleared the proposal of NCP legislature party leader and his team. आता ह्याच्यात कुठे NDAचा उल्लेख आहे का? स्वतः मुख्यमंत्री बीजेपीचे आहेत का? मग असं म्हणणं की आम्ही आधीपासूनच NDA मध्ये होतो, हे त्यांचं जे स्वप्न आहे ना, त्यांना वारंवार असं डोळ्यासमोर दिसत असतं. NDA. हे पत्र काळ्यावरचं पांढरं. आम्ही कधीच NDAचा भाग नव्हतो. हे संपूर्ण त्या खोटं पत्रकारांना सांगून देशाची, महाराष्ट्रातल्या जनतेची आणि इलेक्शन कमिशनची दिशाभूल करण्यासारखं आहे. आणि त्यांनी पत्र दाखवलं नाही. मी पत्रकार परिषद पूर्णपणाने बघितली, त्यांनी कुठेही पत्र दाखवलं नाही. ही आमची प्रेस रिलीज आहे, ज्याच्यात स्पष्ट होतं की रिओ स्वतः एका वेगळ्या पक्षाचे आहेत. किंबहुना रिओ आणि BJP हे एकमेकांविरुद्ध लढले होते. नंतर BJPने त्यांना समर्थन दिलं आणि नंतर NCPनेही समर्थन दिलं. त्याच्यामागे काही राजकीय भूमिका होत्या, पण त्याच्यात कुठेही NDAला समर्थन देत आहोत असं कुठेही म्हटलेलं नाही. जे काही त्या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं हे संपूर्णतया खोटं होतं. इतक्या मोठ्या माणसाने इतकं खोटं बोलावं हे अपेक्षित नाही. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं होतं की PA संगमाचं जजमेंट जे 2003 साली आलं होतं, ते पण लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या ताकदीवरती आले होतं. 2003 किती? 2023 मध्ये शिवसेनेचं जजमेंट आलं. मग त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या एकंदर जे काही केसेस चालू आहे त्याचा आमचा काही संबंध नाही, दोन पक्षांचा. असं नाही आहे. दोघाही पक्षांची जी काही वैधानिक बाजू आहे, जी काही कायदेशीर बाजू आहे, ती तशीच आहे. डायरेक्टर तेच आहेत, पटपथालेखक तेच आहेत,
डायरेक्टर, ॲक्टर सगळे सगळे तेच आहेत, प्रोड्युसर पण तेच आहेत, फक्त बदललेत ॲक्टर्स, बाकी पिक्चर तोच आहे. त्यात काही फरक नाही आहे. आता PA संगमाच्या 20 वर्षानंतर जजमेंट आलं शिवसेनेचं, आणि शिवसेना जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे फार महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतं, पेज नंबर 110 ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन शिवसेना, डेटेड मार्च मध्ये आलेलं जजमेंट येते. इन अरायव्हिंग ॲट दिस डिसिजन, हे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं, it is not necessary for the ECI to rely on the test of majority in the legislature alone. हे महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणतंय. In cases such as the present one, it would be futile, म्हणजे काय अर्थ राहणार नाही, to assess the group enjoys a majority in the legislature. Rather, the ECI must look into the other test to reach to a conclusion under paragraph 15 of the symbols order. The other test may include evaluation of the majority in the organizational wings of the political party and analysis of the provisions of the party, constitution or any other appropriate test. हे सुद्धा जे ते बोलले की सगळे जजमेंट हे फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर येतात, हे अतिशय चुकीचं आहे. हा त्याच्यातला सर्वात मोठा पुरावा सुभाष देसाई वर्सेस सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि ह्याच्यात त्यांनी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशननी हा घेतलेला निर्णय हा एकाच लेजिस्लेचर पार्टीला मनात धरून घेतलेला आहे आणि तो काही योग्य नाही. त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट घ्यायला हव्या होत्या, म्हणजे व व्यवस्थित निर्णय आला असता. त्याच्यामुळे संगमाचं जजमेंट 20 वर्षांपूर्वीचं जजमेंट चेंज होत जातात, डायनामिक्स चेंज होत जातात, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे लेटेस्ट दिलेलं जजमेंट असतं ते सगळ्या जजमेंटला सुपरसीड करून टाकतं. हे शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी दिलेलं जजमेंट आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे की इफ द फॅक्शन विच एन्जॉयज द मेजॉरिटी इन द हाऊस इज डिस्क्वालिफाईड सून आफ्टर बीइंग एज्युडिकेटेड टू बी द political party, the very foundation of their claim of being the political party no longer subsists. Even if they are not disqualified, the foundation of their claim is still on uncertain ground at the time of adjudication. This is not constitutionally desirable outcome. याचा अर्थ असा की जेव्हा त्यांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलं जातं, त्यांच्या सदस्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्याच्यामुळे ज्यांच्या सदस्यतेवर प्रश्नचिन्ह आहे अशांची मोजणी पक्षाचा माप मोजण्यासाठी घेण्यात येणं हे चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं, माझं नाही. आणि त्याचे हे पुरावे ते हे सगळे जजमेंट्स आहेत. आणि हे सर्वात महत्त्वाचं, टू होल्ड दॅट इट इज अ लेजिस्लेटिव्ह पार्टी विच अपॉइंट्स द व्हिप वुड बी टू सिवर द figurative umbilical cord which connects a member of the house to the political party. It would mean that legislature could rely on the political party for the purpose of setting up them for election, that their campaign would be based on the strength and the weakness of the political party and its promises and policies, and that they could appeal to the voters on the basis of their affiliation with the party, but that they can disconnect themselves entirely from that very party and be able to function as the group of MLAs which no longer owes even a hint of alliance to the political party. This is not the system of governance that is envisaged by the Constitution. In fact, the 10th schedule guards against precisely this outcome. आता ह्याचा अर्थ असा की मला पक्षाने उमेदवारी दिली, माझ्या पक्षाच्या AB फॉर्मवरती पक्षाच्या ज्यांनी नेमणूक केली आहे त्यांनी सही केली. शरद पवार साहेब माझ्या प्रचाराला आले, आम्ही एक
महाराष्ट्र राज्याला स्वप्न दाखवलं, त्याची पूर्तता करू असं सांगितलं. हे सांगितल्या नंतर लोकांनी घड्याळाचं बटन दाबून आम्हाला मतदान केलं. म्हणजे पक्षाचा आणि निवडून आलेल्या उमेदवाराचा संबंध किंवा पडलेलाही उमेदवाराचा संबंध काय आहे, तर पक्षाने दिलेले शब्द हे लोकांनी प्रमाण मानले आणि त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन आमदार केला. प्रत्येक आई जेव्हा मुलाला जन्म घालते तेव्हा एक नाळ असते, नाळ. आमदारांची पक्षाची एक नाळ असते, ती तुम्हाला अशीच तोडता येत नाही. ज्याला त्यांनी इथे म्हटलेलं इंग्लिशमध्ये एम्बिकल कॉर्ड, अनबिलिकल कॉर्ड विच कॅनॉट कनेक्ट द मेंबर ऑफ द हाऊस टू द पॉलिटिकल पार्टी. म्हणजे मी उद्या आमदार झालो आणि उद्या ठरवलं मी की चला जाऊ दे रे, सोड ना यार, समोर जाऊन बसू, असं नाही चालत. आणि म्हणून ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जो राजकीय पक्ष आहे त्यालाच व्हीप अपॉइंट करण्याचा अधिकार आहे आणि त्यालाच नेतृत्व कोणी करावं हे देखील सांगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी शिवसेनेच्या जजमेंटमध्ये व्हीप सुनील प्रभूला दिलं आणि लीडर ऑफ द हाऊस अजय चौधरी यांना दिलं. तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की कुठल्याही खोट्या आधारावरती पत्रकार परिषद घेऊन तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करू शकत नाहीस. भावनिकरित्या बोलायचं झालं तर ह्या पक्षाचा जन्मदाता कोण आहे? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये या पक्षाचा निर्माता शरद पवार आहेत. जे नेतृत्व आज त्यांच्या विरुद्ध बोलताय त्या नेतृत्वाचा जन्मदाता कोण आहे? कोणाची हिंमत आहे का बोलण्याची की आम्ही आमच्या पायावर उभा आहोत? त्यांच्या पायाला बळ सुद्धा माझ्याच बापाने दिलं. आणि ह्या बळकट दिलेल्या पायाने तुम्ही अख्ख्या पक्षाचं झाड ओढून तोडून घेऊन जाणार असाल तर ते जगाला दिसतंय तुमचं वागणं. पण हे वागणं तुमचं दिसत असताना तुम्ही खोटं कशाला बोलताय की आम्ही एनडीए मध्ये होतो, आम्ही एनडीए मध्ये होतो, आम्ही एनडीएला जाण्यासाठी पत्र दिलं होतं? अरे बाबांनो, तुमच्या मनात अनेक वर्षांपासून होतं, ते काही सत्यात उतरलं नाही, पण ते सत्यात होतं असं तुम्हाला म्हणजे ते तुमच्या स्वप्नात ध्यानी मनी असे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात ना मराठीमध्ये, तसं आहे. ते स्वप्नातच होतं, एनडीएत जाऊया, एनडीएत जाऊया, एनडीएत जाऊया. एनडीएत जाण्याबाबत कुठलंही पत्र आजपर्यंत शरद पवारांच्या सहीने किंवा त्यांच्या मान्यतेने कुठेही राजकीय दृष्ट्या देण्यात आलेलं नाही. ही जी काही पत्रकार परिषद होती ही फक्त खोट्या नाट्याने भरलेली होती. आज आम्ही फक्त हे दोन सत्य तुमच्या समोर आणलेली आहेत. उद्या पिक्चर की दूसरी बाजू कल शुरू हो जाएगी. आज असत्य के प्रयोग पे आधारित उनके पत्रकार परिषद में जो कुछ कहा गया उस पे सत्य का प्रमाण क्या है ये हमने कागजों में दिखा दिया. हमने आपके सामने कागज रख दिए जिस पे हम ये साफ कह रहे हैं कि एनडीए में जाने के लिए कोई पत्र व्यवहार नहीं हुआ था. रियो ये कोई बीजेपी के मुख्यमंत्री नहीं है, वो अलग पक्ष के मुख्यमंत्री है जो बीजेपी के खिलाफ चुनाव लड़के मुख्यमंत्री बने हैं. और उस मुख्यमंत्री को समर्थन देने की बात एनसीपी के आमदारों ने कही, विधायकों ने कही, जिसको शरद पवार जी ने मान्यता दी. वो कोई बीजेपी का गवर्नमेंट नहीं था. तो एनडीए में ज्वाइन करना ऐसा खत अगर पटेल साहब दिखा देंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा. उनके बातों बातों में उन्होंने ये तो कह दिया कि एनडीए में जाने के लिए खत लिखा था, एनडीए में जाने के लिए खत लिखा था, लेकिन दिखाया तो कुछ नहीं. तो हम मांग कर रहे हैं कि भाई दिखा दो हमारे मालूमात के लिए. हम जनता के सामने पूरी ताकत से ये मालूमात रख रहे हैं.
जो असलियत के आधार पे है। दूसरी वो चीज वो कहते हैं कि शिवसेना के इसके जजमेंट का हमारा कोई संबंध नहीं। बिल्कुल संबंध है। सब स्क्रिप्ट वही है, डायरेक्टर वही है, पटकथा लेखक वही है, फाइनेंसर वही है, सब चीज समान है, सिर्फ एक बदल हुआ है, वो है एक्टर्स में। एक्टर्स बदली हुई है। उधर का लीडिंग हीरो अलग था, इधर का लीडिंग हीरो अलग है। पर उधर लीडिंग हीरो एक था, इधर लीडिंग हीरो 4-5 है। नहीं, अभी तुम कुछ पहचान आपको भी होनी चाहिए ना। आप इतने वर्ष पत्रकारिता करते हो तो आपको भी मालूम होने चाहिए पिछले 3-4 साल से क्या चालू था महाराष्ट्र में। दूसरी चीज जो उन्होंने संगमा के जजमेंट का कहा 2003 के, तो 2003 के बाद 20 साल के बाद एक जजमेंट आया जो शिवसेना से निगडित है, जो महाराष्ट्र के इस आज के इस राजनीति में जो कुछ दावे चल रहे हैं उसके ऊपर आया। उसके ऊपर सुप्रीम कोर्ट ने साफ कहा कि तुम लेजिस्लेटिव पार्टी, विधायक दल की ताकत के ऊपर पक्ष नहीं ले सकते हो। पक्ष की बहुत सारी बातें होती हैं, उसको परिप्रेक्ष्य में रख के ही आपको निर्णय लेना होगा। उन्होंने इलेक्शन कमीशन से कहा। उन्होंने कहा कि पॉलिटिकल पार्टी और आमदार, इनका एक अंदरूनी रिश्ता होता है। जब मां जन्म देती है तो जो जिसको बोलते हैं नार, वैसा रिश्ता होता है, वो ऐसा तोड़ा नहीं जाता है। ऐसी बहुत सारी बातें इस जजमेंट में लिखी गई है, जो जजमेंट लेटेस्ट आता है उसको जजमेंट को प्रमाण माना जाता है। वो सब जजमेंट को खारिज कर देता है। तो शिवसेना का जजमेंट हमें लगता ही नहीं, उनकी केस कुछ है ही नहीं, हमारे से कोई रिश्ता ही नहीं, ऐसा नहीं होता है। आप भी फूटे, वो भी फूटे, वही केस सुप्रीम कोर्ट में गई, उसी तरीके से चलेगी। तो आपका इस विधान से आप शायद लोगों को मूर्ख बनाना चाहते हैं, लोगों को गलतफहमी लोगों में निर्माण करना चाहते हैं और अपने अस्तित्व को हम हमारे बलबूते पे खड़े हैं ऐसा दिखाना चाहते हैं। पर अगर भावनिक बात कहूं तो क्या इस बात से आप इनकार कर सकते हो कि इस पार्टी का जन्मदाता शरद पवार है? क्या आप इस बात से कभी इनकार कर सकते हो कि तुम्हारी जो आज की लीडरशिप है उसके भी जन्मदाता शरद पवार ही है? तो किसी बाप ने किसी को जन्म दिया है, उस परिवार के किसी लड़के ने पूरा खेत उखाड़ के ले जाना, ये शायद राजनीति के सियासतियों के गलियारों में ठीक रहेगा। लेकिन जनता जब परिवार देखती है, जनता एक परिवार की तरफ देखती है, राष्ट्रवादी एक परिवार था, तब उनको दुख होता है कि जिनको पवार साहब ने जन्म दिया उन्होंने ही उनके पूरे झाड़ को कुल्हाड़ी से काटने की कोशिश की। आप सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, इलेक्शन कमीशन कुछ भी बोलते रहिए, बात यह है कि ये पेड़ लगाया था किसने, इस पौधे का इतना बड़ा वृक्ष बनाया किसने, वो वृक्ष जिसके हाथ में है उससे हाथ से छीनने का नैतिक अधिकार आपको है क्या? आप बार बार कहते हैं कि इलेक्शन कमीशन, मुझे लगता है इनको इलेक्शन कमीशन ने कह दिया है कि भाई तुम हमारा प्रवक्ता मत बनिए, आप तारीख मत दीजिए कि इस तारीख को हो जाएगा, इस तारीख को हो जाएगा। आप लगते कौन हो इलेक्शन कमीशन के? इलेक्शन कमीशन जहां तक हमारी सोच पहुंचती है एक स्वतंत्र बॉडी है जो अपने स्वतंत्र अधिकार रखती है और जिसको संविधान से मान्यता मिली है। वो तो तारीख जाहिर कर रहे थे, इस तारीख को ये निर्णय आएगा, इस तारीख को ये निर्णय आएगा। हम इधर ऐसे धक्का खा रहे थे, अरे ये क्या हो रहा है? अभी वो बोले हैं कुछ नवंबर दिसंबर तक आ जाएगा, यानी अभी डेट नहीं बोले, अभी मंथ बोले हैं। यानी उनको मालूम है, लगता है कि इलेक्शन कमीशन में क्या होने वाला है। हो सकता है उनके सियासती दिल्ली में ज्यादा संबंध है तो उनको पता चलता होगा।
अभी अभी के लिए सिर्फ इतनी बात मैं रखता हूं। हे बघा, शरद पवारांचं मत परिवर्तन करणं म्हणजे शरद पवार म्हणजे तुम्ही नाही की जे आपल्या आईवडिलांना एका मिनिटात सोडून दुसऱ्या आईवडिलांच्याकडे जातील। शरद पवार तसे नाही आहेत। शरद पवारांनी जे बाळ जन्माला घातलं त्या बाळाचं संगोपन केलं, त्याच्यावर संस्कार केले। स्वतःच्या घरात काही न घेता त्यांनी सगळ्यांच्या घरात दिलं। स्वतःच्या पोरीला काही त्यांनी घेतलं नाही, पण बाकी सगळ्यांना दिलं। आणि ते सगळे मिळून आज शरद पवारांचे पाय कापायला बघतायत। शरद पवार साहेबांनी लावलेल्या वृक्षाचा जेव्हा वटवृक्ष झालाय तेव्हा त्याच्या मुळावर घाव घालताना दिसत आहेत। शरद पवारांचं मतपरिवर्तन असं जर त्यांना वाटत असेल तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की ते शरद पवारांना ओळखूच शकले नाहीत। फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते साहेबांजवळ राहिले आणि जेव्हा आता आपला स्वार्थ पूर्ण होत नाही तेव्हा ते साहेबांना सोडून निघून गेले। अहो पण ते एनडीए बरोबर नव्हतेच ना, तो मुख्यमंत्रीच वेगळ्या पार्टीचा आहे। हे काय नाही मला माहित नाही। त्यांनी 23 मार्चला त्यांनी कुठल्या सहीचं पत्र पाठवलं मला माहित नाही, कारण का पक्ष 30ला काहीतरी झाला वगैरे। त्यांनी 23 मार्चचं कुठलं पत्र मला माहित नाही। 30 मार्चपर्यंत तरी शरद पवारच अध्यक्ष होते ना। अगदी नाही म्हटलं त्यांच्या आक्षेपाला आपण दिलं तरी तेच होते ना। मग त्यांचं हे 8 मार्चचं पत्र हे तुमच्या समोर आहे ना। ह्याच्यात कुठे एनडीए शब्द येतो, ह्याच्यात कुठे बीजेपी शब्द येतो? नाही। 23 मार्चला दुसरं पत्र देण्याचा अधिकारच कोणाला नाही आहे। हा अधिकाराचा प्रश्न आहे। आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना। अरे त्यांच्या मनात काय होतं ते ईश्वर जानो, त्यांचं त्यांना माहित असावं, मला माहित नाही त्यांच्या मनात काय आहे। पण पवार साहेबांनी एक विचारधारा जी 65-70 वर्ष आपल्या खांद्यावर वाहिली आहे। आज महाराष्ट्राच्या पुरोगमित्वाचा चेहरा, फुले शाहू आंबेडकरांचा चेहरा कोण असं जर महाराष्ट्रातल्या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यालाही विचारलं तर तो बोट शरद पवार साहेबांकडे लागतो। ती विचारधारा सोडून ते जातीयवादी शक्तींबरोबर जातील हे म्हणजे अपेक्षित, म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं आहे। त्याच्या आमच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही। आम्ही एका नेतृत्वाबरोबर आहोत, त्याच नेतृत्वाबरोबर राहू। मेलो तरी हरकत नाही, पण जे रक्त अंगात आहे त्या रक्तात शरद पवार आहेत आणि असे असंख्य लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत। ते सत्तेच्या लाचारीसाठी स्वतःची मान किंवा स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकणार नाहीत। ते कुठल्या ईश्वराला प्रार्थना करतात माहित नाही, पण आमच्या विठ्ठलाचं मतपरिवर्तन होणं हे इतकं शक्य गोष्ट हे वो ना के बराबर आहे। कायद्याला धरून नाही
मला वाटतं की 30 तारखेपर्यंत ते ह्याच पार्टी म्हणजे आत्तापर्यंत ते ह्याच पक्षात होते. सगळ्या पत्रांवरती त्यांच्याच सह्या आहेत. म्हणजे एखादा माणूस किती खोट्या सह्या करतो हे त्याच्यावरनं सिद्ध होतं, नाही तर ते बोलतात ते तरी खोटं हे सिद्ध होतं. म्हणजे ते त्यांनी एक तर स्वतः जनतेसमोर येऊन सांगितलं की मी सगळं खोटंच केलं होतं आयुष्यभर. कारण सगळं त्यांच्याच हातात होतं. त्यांनी शरद पवारांना अध्यक्ष म्हणून जाहीर केलं. आणि पत्रकार परिषद 3 तारखेची 3 मार्च, ते आमचे दैवत आहेत, ते आमचे विठ्ठल आहेत, ते आमचे पांडुरंग आहेत. 3 जुलै ते आमचे पांडुरंग आहेत, ते आमचे दैवत आहेत, ते आमचे गणपती आहेत, ते आमचे मारुती आहेत. सगळं एवढंच चालू होतं ना. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहेत, दुसरा नेताच आम्ही मानत नाही. हे सगळे टीव्हीवर आहे ना, सगळे बोललेलं काय कुठे गेलेलं नाही ना. असं आहे की आमचा विठ्ठल सगळ्यांना सांभाळतो. आमचं विठ्ठलाचं मन हे सह्याद्री एवढं विशाल आहे. मनात कधीच कटुता नसते, मनात कधीच सूडभावना नसते, मनात कधीच द्वेषभावना नसते. इथे जखम आहे तरी पण ती इथे दिसत नाही, असा आमचा विठ्ठल आहे. जखम कोणाला होत नाही. शेवटी जो मनुष्य आहे त्याला जखम होते, त्याला दुःख होतं, त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहतात. पण त्यावरती सगळ्यांवरती पांघरून घालून जगाला एकाच नजरेने बघणं हे एका मोठ्या नेत्याचं काम आणि कर्तृत्व असतं. आणि ते शरद पवार आहेत. कोण आता उरलेला भाग आहे तो आम्ही उद्या दुपारी 2 वाजताच्या पत्रकार परिषदेत आपल्याला सविस्तररित्या अजून सांगू. मैंने वो बोला ना आपको कि कोई एनडीए के समर्थन का पत्र नहीं है. ये देखो ये पत्रकार के लिए मालूमात के लिए दिए जो खत लिखा है हमने, वो खत में क्या है कि रियो नाम का जो आदमी है, जो नेशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी का नेता बना और बाद में चीफ मिनिस्टर ऑफ नागालैंड बना, उसको समर्थन दिया. यहाँ पे किधर बीजेपी का नाम है क्या? यहाँ पे किधर एनडीए का नाम है क्या? बीजेपी का कोई चीफ मिनिस्टर भी नहीं है. अगर बीजेपी का चीफ मिनिस्टर होता तो बात समझ में आती कि हम पीछे से एनडीए में जा रहे हैं. हम रियो का समर्थन दे रहे हैं, वो जो कोई गलत बात नहीं थी उस समय पर. अब गलत बात यह है कि उस वक्त उन्होंने एंटी पार्टी एक्टिविटी नहीं की थी. अब उन्होंने एंटी पार्टी एक्टिविटी कर दी है जो उन्होंने उनको समर्थन दिया है. लेकिन जो बात आप कह रहे हैं, सवाल है क्या एक रियो को आपने सपोर्ट किया, रियो को बीजेपी ने सपोर्ट किया, एक हिसाब से वो बैकफुट से बीजेपी के ही घटक दल हो गए हैं. उनकी बात कहने का ये मतलब थोड़ा पटेगा. देखो उनके बात कहने का क्या मतलब है, इससे मुझे कोई लेना देना नहीं. बात क्या है पेपर पे? रियो ने कहा है क्या मैं बीजेपी में जा रहा हूं? कहीं खत मिला है क्या किसको? रियो आज भी एक इंडिपेंडेंट पार्टी का नेता है जिसको बीजेपी का समर्थन है. उससे ज्यादा कुछ नहीं है. आपके मालूमात के लिए रियो और रियो की पार्टी और बीजेपी बहुत बड़ा रणसंग्राम हुआ था नागालैंड में, और उसके बावजूद वो दोनों मिलके उन्होंने गवर्नमेंट बनाया. उसमें क्या है? देखो मैं झूठे दावे किए कि नहीं किए ये नहीं बोल रहा हूं. मैं आपके सामने पेपर पेश कर रहा हूं जिससे उनकी बातें जो है वो झूठी नजर आती है. उनकी प्रेस कॉन्फ्रेंस झूठ के आधार पर थी, ये तो नहीं बोल रहा हूं मैं. अरे फिर से आप वही पूछ रहे हैं. ये क्या है? ये देखो, ये लिखो आपके पास, ये लिखो, बार बार पढ़ लेना. लिखो. देखो उन्होंने बाद में जो एक्शन ली है
उनके खिलाफ डिस्क्वालिफिकेशन पिटीशन फाइल हो गए हैं। अब जो कार्रवाई होनी होती रहेगी। पटेल साहेबांनी दावा केलेला आहे की आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगामध्ये मांडलेली आहे, नोव्हेंबरमध्ये आमच्या फेवरमध्ये निकाल येईल आणि आम्हाला हेच समजत नाही की ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत की काय। पहिले म्हणाले सप्टेंबरमध्ये येईल, मग म्हणाले ऑक्टोबरमध्ये येईल, आता म्हणतायत नोव्हेंबरमध्ये येईल। म्हणजे निवडणूक आयोगामध्ये त्यांचा हेर तरी असावा, नाहीतर निवडणूक आयोगातले काही कर्मचारी यांच्या पेरोलमध्ये तरी असावेत। निवडणूक आयोगाचं एवढं अवमूल्यन करणं, जे देशातली एक महत्त्वपूर्ण संस्था आहे, जिला तिचं स्वातंत्र्य आहे संविधानानुसार, तिच्या बाबतीत असं बोलणं हे किंबहुना संविधानाविरुद्ध बोलण्यासारखं आहे। निवडणूक आयोगाची किंमत कमी करण्यासारखं आहे। एवढे ज्येष्ठ खासदार असून देखील निवडणूक आयोगाबाबत असा संभ्रम निर्माण करणं, त्याचं अवमूल्यन करणं हे या देशाच्या लोकशाहीत सोबत नाही। कोण? परत तुम्हाला सांगितलं की लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या आधारावरती पक्ष ठरत नसतो। देखो दुआ मांगने का अधिकार तो सबको है दुनिया में। ईश्वर से हर कोई प्रार्थना करता है। अगर ईश्वर के दिल में क्या है तो किसको क्या पता, और शरद पवार के दिल में क्या है तो पूरे महाराष्ट्र को पता है। 2 वाजता। और आपने शायद एक पत्रकार परिषद सुनी होगी जिसमें शरद पवार जी ने कहा था कि मेरे साथ शून्य आमदार है, और आप उनको पूछा गया आपका हीरो कौन है, तो बोले मैं खुद। वो शरद पवार जी है ताकतवर, जिनको 85 में और 80 में 55 एमएलए छोड़ के गए थे। वो 55 एमएलए बाद में फिर से कभी एमएलए नहीं बने।